जालना रोड पैठण रोड वरील अतिक्रमण विरोधी कारवाईनंतर आता दौलताबाद मार्गावर अतिक्रमणांविरोधात कारवाई केली जाणार आहे। ऐतिहासिक वेरूळ लेणी, घृष्णेश्वर मंदिर, दौलताबादकडे जाणाऱ्या पडेगाव ते दौलताबाद टी पॉइंट या महामार्गावर अतिक्रमण काढण्याची कारवाई सुरू करण्यात आली आहे। यामध्ये शेकडो दुकानं आणि घरं पाडली जाणार आहेत। यामुळे पर्यटक आणि पर्यटनाच्या दृष्टीने महत्त्वाचा मानला जाणारा हा रस्ता मोकळा श्वास घेणार आहे। या संदर्भात आणखी तपशील देत आहेत आमचे प्रतिनिधी सचिन जिरे। छत्रपती संभाजीनगर मधील सर्व प्रमुख रस्त्यांचा श्वास आता मोकळा केला जात आहे। छत्रपती संभाजीनगरचा एक प्रमुख रस्ता मानला जात आहे दौलताबाद रोड। त्या दौलताबाद रोडवरील मिटमिटा येथून आता कारवाईला सुरुवात होत आहे। या जवळपास 1000 मालमत्ता या रस्त्यावरती आहेत आणि या 1000 मालमत्तांना आजची वेळ दिली गेली होती स्वतःहून आपली जी अतिक्रमण आहे ते निष्कासित करून घ्या, अन्यथा त्यावरती कारवाई करून ती पाडली जाईल अशा पद्धतीचं आश्वासन करण्यात आलं होतं। आणि त्यानंतर आता आपण पाहतो की या दौलताबाद रोडवर असलेल्या या अशा अतिक्रमणावरती आता महानगरपालिकेच्या वतीने हातोडा फिरवला जात आहे। जवळपास 1000 अतिक्रमणं आहेत जी त्यांच्यावरती जी कारवाई केली जाणार आहे। त्यासाठी तुम्ही पाहू शकता की अशा पद्धतीने मोठ्या प्रमाणात फौजफाटा या ठिकाणी दाखल झालेला आहे पोलिसांचा। त्याचबरोबर महानगरपालिकेतील विविध पथके या ठिकाणी आहेत। ती राहिलेली मोठी स्ट्रक्चर आहे ती मनपाच्या वतीने काढण्यात येत आहे आणि यानंतर आता जळगाव रोडवर देखील अशीच कारवाई केली जाणार असल्याची माहिती मनपा उपायुक्तांनी दिलेली आहे। कॅमेरा पर्सन अमोल वाघुलीसह मी सचिन जिरे, पुढारी न्यूज, छत्रपती संभाजीनगर।